मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कोकणामध्ये आणि त्याचबरोबर मराठवाड्यात मुसळधार पाऊस होईल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। अखेर राज्यात पावसाला सुरुवात झालेली आहे। काल आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये पावसाला आता उद्यापासून सुरुवात होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यात तुरळक भागात अखेर पावसाने आता हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे व लातूर जिल्ह्यामध्ये जास्त नाही पण मध्यम स्वरूपाचा पाऊस थोड्या थोड्या गावासाठी पडण्यास आज सुरुवात झालेली आहे। मात्र याच पावसाचं रूपांतर उद्या विजांच्या कडकडाटासह आता आपल्याला राज्यात बघायला मिळणार आहे। राज्यामध्ये हा पाऊस आता लवकरच चांगली एंट्री करणार असून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। आज तर आता काही भागात सुरुवात झालेली आहे, मात्र एवढ्यावरच पाऊस थांबणार नसून गरमी तर बघायला मिळते। खूप अति गरमी राज्यात आहे। कोणताच असा जिल्हा नाही की त्या ठिकाणी गरमी कमी आहे। गरमी उन्हाची तीव्रता खूप आहे। अक्षरशः ज्या ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस झाला त्या भागातील सोयाबीन सुकू लागल्या अशी आजची परिस्थिती बघायला मिळालेली आहे। मात्र पुढचे 24 तास तर खूप महत्त्वाचे ठरणार असून आता पावसाचा जोर वाढत जाणार आहे। तर आता कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची शक्यता आहे त्या जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे बघणार आहोत। त्याकरिता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोजची रोज हवामान अंदाज बघायला मिळणार आहे। तर प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये देखील सांगायचा आहे, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज जे आहे ते देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला आता सविस्तर आपण बघूयात। तर या ठिकाणी आता सध्या जर बघायला गेलं तर राज्यात चांगलं जोरदार पावसाचं वातावरण सक्रिय हे आपल्याला बघायला मिळणार आहे। हे म्हटलं तरी काही हरकत नाहीये। आता मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस येण्याचं कारण म्हणजे राज्यामध्ये उष्णतेची लेवल वाढलेली आहे। गरमीची लेवल खूप वाढल्याचं आपल्याला दिसून येत आहे। हीच तीव्रता गरमीची जास्त असल्यामुळे याच गरमीमुळे जोरदार ते अति मुसळधार पाऊस राज्यामध्ये पुन्हा एकदा आगमन करत आहे। ज्या ठिकाणी पिकांना पाणी देण्याची गरज आहे त्या ठिकाणी बिनधास्त तुम्ही पाणी देऊ शकता, कारण की पाणी देण्याची गरज आहे। कारण पाऊस आला म्हणजे सर्व एकाच दिवसात सर्व ठिकाणी पडेल असं नसतं, कारण काही ठिकाणी सोयाबीनला फुलं लागण्याची वेळ आलेली आहे। कापसाला देखील पाणी देण्याची सध्या गरजच आहे, कारण हा पाणी देण्याचा कापसाला व सोयाबीनला आता जर पाणी दिले तर पुढे चालून त्याचे मालामध्ये म्हणजेच विचार जर केला तर उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता जास्त असते। तर चला आता पाऊस पडणारे जिल्हे व तालुके आता आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता, आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सध्याची एक परिस्थिती सांगतो। सध्या काही भागात चांगला पाऊस आता हजेरी लावत आहे। यामध्ये अचानकपणे हे पावसाळी वातावरण चांगल्या स्वरूपाचं राज्यात बघायला मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला, कारण असं पावसाळी वातावरण सक्रिय होईल असं वाटलं पण नव्हतं। आता नेमका हा पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे अधिक राहणार आहे हे जर बघायला गेलं तर नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी काही कवायना आज पाऊस झालेला आहे। पेठ, उमरी, भोकरच्या भागात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे। असं नाही की सर्वच भागात झालाय, मात्र आता सुरुवात तर झालेली आहे। विजांच्या कडकडाटासह पाऊस तर आता दाखल झालेला आहे। याचं रूपांतर आता जोरदार पावसात होणार आहे। ही झाली आजची सध्याची आता परिस्थिती आहे। पुढच्या आता 24 तासामध्ये किंवा येत्या 12 तासात आता कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढेल तर या ठिकाणी बघू शकता आता सविस्तरपणे मोठं पावसाळी वातावरण आता राज्यात दाखल होत आहे। काही ठिकाणी मध्यम पाऊस तर काही ठिकाणी आता जोरदार पाऊस पडत आहे। आता जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊयात। तर आता लक्ष देऊन बघा, आता यामध्ये सातारा जिल्हा, वडूज जिल्हा असेल, तालुका असेल, या ठिकाणी जोरदार पावसाचं आगमन येत्या 12 तासात होणार असून विजांच्या कडकडाटासह पाऊस थैमान घालणार आहे। विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील। बारामती, इंदापूर, करमाळा, दौंड, पुणेचे भाग असतील या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा तर एकाच दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। हा अंदाज सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा। अशा प्रकारचं वातावरण पूर्ण राज्यात नाही, मात्र काही जिल्ह्यात आता हळूहळू सुरू होणार आहे। येत्या 12 तासात मुसळधार पावसाचं आगमन या ठिकाणी होणार आहे। तसेच इकडे वडोज असेल, सातारा, मायनी, कराड, विटा, पाटण, इस्लामपूरचे भाग असतील या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार मुसळधार पावसाची शक्यता येत्या 24 तासामध्ये आहे। आपण 1-2 दिवसाचा नाही तर पुढच्या बऱ्याच दिवसाचा अंदाज बघत आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सोलापूर जिल्हा, अकलूज तालुका, पंढरपूर, इंदापूर, तुळजापूर, बार्शी, पेठ, लातूर, उदगीरचे भाग असतील मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी अतिशय चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज येत्या 12 तासात आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता तीव्र पाऊस कोणत्या ठिकाणी राहील त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून पुढच्या 10 ते 12 ऑगस्ट पर्यंत पुढच्या 10 दिवसाचा अंदाज तुम्हाला बघायला मिळेल। तर इकडे बघा, यामध्ये आता
जर विचार केला तर अहिल्यादेवीनगरला कमी पाऊस झालेला होता, त्या ठिकाणी पावसाला आता हजेरी लावण्यास सुरुवात होणार आहे. तुरळक ठिकाणी भाग बदलत चांगलं पावसाचं आगमन 12 तासात येणार आहे. राहू, दोड, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा, जामखेडला पावसाचं आगमन होणार आहे त्या 12 तासात. मात्र तुरळक ठिकाणी राहील थोडीशी चांगली शक्यता पावसाची. केज तालुका, बीड, चौसाळा, परळी, बर्दापूरचे भाग असतील, अहमदपूरचे भाग असतील, कंधारचे भाग असतील, या ठिकाणी बघायला मिळणार आहे. मध्यम ते जोरदार पाऊस राहील. गंगाखेड, माजलगाव, पाथरी, परभणीपर्यंत पावसाचं मध्यम स्वरूपाचं, स्थानिक स्वरूपाचं वातावरण राहणार आहे. या ठिकाणी पावसाची शक्यता येत्या 12 तासामध्ये आहे. चांगलं पावसाचं आगमन होईल. नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. उदगीर, देगलूर, अहमदपूर, मुखेड, औरादाचा भाग असेल, सिरूर, अंतपाल, निलंगाच्या भागात देखील पावसाचा अंदाज आहे. प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगावा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पावसाचं वातावरण कसं राहील तो अंदाज आपण देणार आहोत. नागपूर जिल्हा बऱ्यापैकी भागात पावसाची शक्यता आहे. ताडोबा, देसाईगंज, वर्धा, यवतमाळ, पांढरकवाडा, चंद्रपूर, आदिलाबाद, गडचिरोलीच्या भागात देखील 12 तासात पावसाचं आगमन आहे. यवतमाळ, पुसद, धाराशिव, लातूर, हिंगोली पर्यंतच्या भागात पाऊस राहील. यवतमाळला पाऊस राहील. बीड, परळी, परभणी दक्षिण साईडला पाऊस आहे. धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहिल्यादेवीनगर दक्षिण पश्चिम भागात पावसाचा अंदाज आपल्याला येत्या 12 तासात बघायला मिळणार आहे. मात्र खरा बदल 24 तासाच्या नंतर होणार असून अजून पावसात चांगली वाढ होण्याचा अंदाज आहे. मात्र यामध्ये कोणत्या भागात कसा पाऊस राहील आता ते आपण जाणून घेऊयात. तर इकडे बघा एक ट्रप लाईन तयार झाल्यासारखं आपल्याला बघायला मिळणार आहे. ती डायरेक्ट इकडे जर विचार केला तर जो दक्षिण भारताचा कर्नाटकच्या आसपासचा भाग आहे, कर्नाटक पासून ते डायरेक्ट इकडे मध्य प्रदेशच्या जवळ एक ट्रप लाईन आपल्याला बघायला मिळू शकते. याच ट्रप लाईनच्या आसपासच्या भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला चांगला राहण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. मध्यम स्वरूपाचा किंवा एका दुसऱ्या ठिकाणी आपल्याला चांगल्या जोरदार पावसाची हजेरी ही बघायला मिळणार आहे. यामध्ये जर विचार केला तर सर्वाधिक पाऊस राहील तो म्हणजे इकडे गोंदिया, नागपूरच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार, अमरावतीच्या आसपासच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. चांगला पाऊस राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देखील पावसाची हजेरी, वाशिममध्ये पावसाची हजेरी लागणार आहे. मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील. आता कुठेही बिना विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार नाही. थोडा का होईना पाऊस होईल, मात्र विजांसह पावसाचं दणदणीत आगमन होणार आहे. विजांचा धोका अधिक राहील. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचंय, जर आभाळ आपल्या आसपास गरमीची लेवल खूप वाढलेली वाटत असेल, आता शेतकरी स्वतःचा अंदाज लावू शकतात गरमीची लेवल वगैरे. जर आता एकंदरीत जर विचार केला तुम्हाला काय करायचंय, आसपास गरमीची लेवल चांगली वाढलेली दिसली व ढगांचे काळे ढग आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले की लगेच समजायचं या ठिकाणी विजांसह पाऊस सुरू होईल. कारण जर थोड्याफार ढगातून मोठ्या प्रमाणात काळे ढग असतील, त्यातून धारा उतरण्यास सुरुवात झाली तर तुम्हाला काय करायचं, योग्य त्या निवाऱ्याकडे जायचं आहे. कारण धारा उतरल्यानंतर ते आभाळ चांगलं सक्रिय होईल. गरमीची लेवल असल्यामुळे पाऊस जी आहे ती अचानकपणे जोरदार स्वरूपात धारण करणार आहे. यामध्ये पाऊस जी आहे ती 40-50 तासापर्यंत देखील पडू शकतो व विजांचा कडकडाट अधिक राहील. त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यावा. गरमीची लेवल असल्यामुळे विजांचे ढग जे असतात तशा प्रकारे ढगांचं आगमन राज्यात बघायला मिळत आहे. सध्या जरी बघितलं जे आकाशात आता जे ढग बघायला मिळत आहेत ना, त्यातून आता सध्या पाऊस पडत नाहीये. मात्र त्यातून जरी स्थानिक वातावरण निर्माण झालं तरी ते विजांच्या कडकडाटासह तयार होणारं वातावरण आहे. त्यामुळे आताचे जे ढग आपल्याला बघायला मिळत आहेत हे विजांसह पाऊस देणारे ढग आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी नक्की घ्यायची आहे. तर चला आता जोरदार पाऊस 24 तासानंतर कोणत्या जिल्ह्यात चांगली हजेरी लावत आहे ते आपण बघूया. त्यानंतर 10 ऑगस्टचा लगेच अंदाज तुम्हाला सांगून टाकतो. तर बघू शकता आता एकंदरीत जर विचार केला तर नांदेड, लातूर, सोलापूरचा भाग असेल, मध्यम स्वरूपाचा जोरदार पाऊस येत्या 24 तासाच्या नंतर सक्रिय होणार आहे. 48 तासानंतर पावसात चांगला जोर तर वाढणारच आहे. धाराशिव, बीड, केजचे भाग असेल, वाशिम, अमरावती दक्षिण साईड असेल, नागपूर पूर्ण जिल्हा, भंडारा, गोंदिया पूर्ण जिल्हा, गडचिरोली पूर्ण जिल्हा, चंद्रपूर पूर्ण जिल्ह्यातील सर्व तालुके या ठिकाणी पावसाला चांगलं वातावरण राहणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात स्थानिक वातावरणाला पोषक वातावरण राहील. बीड जिल्ह्यातील दक्षिण भागात पावसाला पोषक वातावरण राहील. लातूर जिल्ह्यात परळी, अहमदपूर, देगलूरला चांगलं वातावरण राहणार आहे. स्थानिक वातावरण राहील. पेठ, लातूर, केज, बार्शीच्या भागामध्ये चांगलं पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. तर हे झालं आता येत्या 24 तासानंतर. खरा बदल होत आहे तो म्हणजे आता इकडे लक्ष देऊन अंदाज बघण्यासारखा. यामध्ये जोरदार ते अतिशय जोरदार पाऊस आता दिनांक 7 ऑगस्ट, 8, 9, 10 ऑगस्ट काही ठिकाणी पडणार आहे. यामध्ये आता कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी चांगला पाऊस 10 ऑगस्ट पर्यंत होऊन जाईल, आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात. आता मात्र जे कोणी व्हिडिओ बघत आहात आता फक्त शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी बघू शकता
सातारा, विटा, कराडचे भाग असतील, जतचे भाग असतील, कोडोली, सांगली, रायबागचे भाग आहेत. या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस दिनांक 7 ऑगस्ट पासून सक्रिय होणार आहे. जोरदार विजांच्या कडकडाटासह पाऊस राहणार आहे. इंदापूर, बारामती, दक्षिण, पंढरपूर, सोलापूर, जतच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. सांगोले, येनकी, सोलापूर, उमरगा, तुळजापूर, वैरा, कुरुंदवाडी, परंडा, बार्शी, धाराशिव या ठिकाणी मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटासह पाऊस आहे. औसा, लातूर, कळंब, बर्दापूर, केज, चौसाळा, परळी, गंगाखेड, बीड, माजलगाव, गेवराई, पाथरी, परभणी, पूर्णा, बसमत, नांदेड विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन दिनांक 7 ऑगस्टला होणार आहे. जोरदार पाऊस राहील. तसेच इकडे भोकर, पेठ, उमरी, भाईंसा, धर्मादाबाद, कंधार, मुखेड, निजामाबाद, देगलूरचे भाग असतील, उदगीरचे भाग असतील, उदगीर साईडला औरादाचा भाग असेल, शिरोराम तपाल मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे. हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद, हिंगोली, पुसद, काप, रिसोड, लोणार, वाशिम, दिग्रस, मंगळूरपीर, दरवा, यवतमाळ, वाडकी, पुणे, हिंगणघाट, पुलगाव, वर्धा या ठिकाणी उमरेड, नागपूर, कोडोली, आर्वी, मोमदा, सावनेर, रामटेक, काटोल, आष्टी, वरुड, नरखेड, मोर्शी, भंडारा या भागात देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच इकडे उत्तरेला जर विचार केला तर अमरावतीच्या भागात चांगला पाऊस गोंदियापर्यंत राहणार आहे. विजांसह पावसाची शक्यता दिनांक 7 ऑगस्टला आहे. व जे जिल्हे आपण सांगितले आहेत त्या ठिकाणी पाऊस आहे. ज्या जिल्ह्यांचं नाव मी घेतलं नसेल त्या ठिकाणी पाऊस नाहीये. तसेच धाराशिव या ठिकाणी देखील पाऊस आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाहीये. तसेच छत्रपती संभाजीनगरला देखील 7 ऑगस्टला पाऊस नाहीये, जालन्याला नाहीये. मात्र 8 ऑगस्टला आता पावसात मोठा बदल होणार असून मुसळधार पावसाचे आगमन राज्यात होणार आहे. नद्यांना पाणी येईल अशा प्रकारचे पाऊस, वादळी वाऱ्यासह पावसाचं आगमन होणार आहे. तर आता यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते आपण पाहूयात. तर यामध्ये अकलूज, सोलापूर, सातारा, सांगली, विजयपुरा, बागलकोट मध्यम ते मुसळधार पाऊस, लातूर, सोलापूरच्या भागात, तुळजापूर या ठिकाणी, पंढरपूर, इंदापूर, बार्शीपर्यंत जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. परळी, केज, बीड तालुका, अहमदपूर तसेच इकडे माझगाव, बीड जिल्हा व बीड तालुका जो मेन भाग आहे त्या ठिकाणी चांगला पाऊस राहील. सेलूला पाऊस आहे. हिंगोली, उमरखेड जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता अधिक या ठिकाणी पाऊस दिसतोय. आदिलाबाद, पांढरकवाडा, चंद्रपूर, यवतमाळ, कारंजा दिनांक 8 ऑगस्टला पावसाची शक्यता आहे. हे झाला 8 ऑगस्टचा अंदाज. मोठा बदल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यता देखील पाहायला मिळू शकते. हा सर्व काय अंदाज सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा, कारण अशा प्रकारचे वातावरणात बदल आपल्याला राज्यातील बऱ्यापैकी भागामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. हा एक सर्वात मोठा वातावरणातील बदल म्हटलं तरी काही हरकत नाही. खरा बदल आहे. दिनांक 9 ऑगस्ट पासून मुसळधार पावसाचे आगमन महाराष्ट्रामध्ये होणार आहे. यामध्ये बरेच जिल्हे आता पाऊस घेऊन टाकेल. तर चला आता त्या जिल्ह्यांची नावे सांगतो. आता फक्त 1 मिनिट राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सध्या बघायला गेलं तर आता इकडे रात्रीला जर विचार केला चांगला दिनांक 9 तारखेला दुपारनंतर सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, लातूर जिल्हा पूर्ण तालुक्यात जोरदार पाऊस, बीड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सर्व तालुक्यात राहणार आहे. नांदेडमधील सर्व तालुक्यात पावसाची शक्यता आहे. तसेच चंद्रपूर सर्व तालुक्यात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. मात्र थोडंसं स्थानिक वातावरण चंद्रपूरला राहील, खूप जोरदार होणार नाहीये. तसेच यवतमाळला देखील स्थानिक वातावरणाचा पाऊस सर्व तालुक्यात काही ठिकाणी तुरळक भागात बघायला मिळेल. अकलूजला पाऊस आहे. तसेच विजयपुरा, कोल्हापूर, सांगली, सातारा, धाराशिव, नांदेड, बीड, परभणीचे दक्षिणी भाग असतील व बीडचे पण एकदम दक्षिण साईडचे जे भाग असतील त्या ठिकाणी चांगला पाऊस राहणार आहे. तर आता अधिक पावसाची शक्यता काही ठिकाणी बघायला मिळत आहे. यामध्ये रात्रीला मुसळधार पाऊस किंवा अतिमुसळधार पाऊस काही जिल्ह्यात बघायला मिळू शकतो. ती जिल्हे आता तुम्हाला सांगतो. तर यामध्ये नांदेड जिल्हा मध्यम ते मुसळधार पाऊस, लातूरला रात्रीला मुसळधार पाऊस येणार आहे. जामखेड, केज तालुक्यात मुसळधार पाऊस, बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. बार्शी, पेठ, तुळजापूर, पंढरपूर, सोलापूरच्या भागात जोरदार ते अतिमुसळधार पाऊस, विटा, कराडच्या भागात जोरदार ते मुसळधार पाऊस, अमरावती, वाशिम, नागपूरच्या देखील बऱ्यापैकी भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे. अशा प्रकारचा अंदाज आहे. दिनांक 10 तारखेला देखील मराठवाडा एकदम दक्षिण साईडला जोरदार पाऊस, पूर्ण विदर्भात पावसाची शक्यता राहणार आहे. विदर्भाचा थोडासा उत्तरेकडील भाग जो आहे तो त्या ठिकाणी कमी पाऊस राहील. तर आता सर्वाधिक पाऊस पडणारे एकदा जिल्हे आपण पाहूयात. बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस राहणार आहे. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक राहणार आहे. तसेच इकडे नागपूर जिल्हा असेल, वाशिम, हिंगोली, बुलढाणा या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच धाराशिव जिल्हा, तुळजापूरचे भाग असतील या भागात देखील मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणारच आहे. अशा प्रकारचा अंदाज आहे. कुठे मध्यम पाऊस होईल, कुठे जोरदार पाऊस होईल, असं नाही की सर्वच भागात जोरदार पाऊस होणार आहे. हा अंदाज लक्षात घ्यावा. रोजची रोज व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.